गई आय हाय हो बाबू. तर राम राम मित्रांनो, दुपारचा 1 वाजून गेलाय आणि आपण चाललोय आता गाडी भरायला. कुठं ते तुम्हाला सांगतो. अरे ऐसा नाही करणे का. आपण त्या दिवशी गेलो होतो बघा रात्री खाद्य भरायला, तिथंच गाडी स्वच्छ नाही रार, पक्ष लय खराब करीत आहे, पण सावलीशिवाय पर्याय नाही. पिकअप चालवायची मजाच वेगळी आहे यार. आपले कांद्याचे वावर पण नागरणी करणं चालू आहे नाही का. वावर काय एकच वावर 2.5 बिघ्याचं. तर ते अर्ध झालंय का, म्हणजे काकांनी अर्ध केलं फायनल सकाळी, तर अर्ध आपण संध्याकाळी करू. निवांत मस्त ऊन खाली झाल्यावर आली काट्यावर 20-30. काय नाही फाडा ना. फोटो काढायचा का फाडा की पावती? नाही फाडा. काय नंबर आहे? MH15 JW 0468. चला काटा वगैरे केला. 2.5 टन माल आहे. गावातच लोकलच भाडे, तेव्हा काही विषय नाही. अरे यार याशी काय करी ती काय करत. चलो अभी गरम हो रहा है रे, AC लगन दे. चलो अभी आलोय लोकेशन वर. काय टोल नाका वालांडला का लगेच थोडं चाललं का लगेच आलं आपलं लोकेशन नाही का. गरम आले होतं यार मी. AC गाडी आज कस का विसरून जातो तेच कळत नाही राव मला. तर मित्रांनो इथं आलोय गाडी खाली करायला. 2 वाजलेत. डेली माणसं राहते इथं, आज माणसंच नाही झाली झटी. आता नेमकी पावसाची पण एक ट्रिप आहे. पप्पांचा फोन आला होता शेजारच्या गावातली, तर इथं खाली झाल्याशिवाय तर काहीच होऊ नाही शकत. तीच पोल्ट्री अंधारात दाखवली होती तुम्हाला. ग्रीन सिस्टीमचा हायड्रॉलिक नागर आहे काय इथं. ग्रीन सिस्टीम एक काहीतरी चांगलं घडलं का, एक काहीतरी म्हणजे एक झटका बसतोच. तर ते आत्ता माणसं आणायला गेली. ती ट्रिप अर्जंट आहे जरा, गहू भरायची वाटतं. हा काय मशिनरी इकडून टाकायचं याच्यातून वरती डायरेक्ट सप्लाय. गोडाऊन तर बघा केवढं आहे, केवढं गोडाऊन का. कितीतरी खाद्यांचे तर प्रकार आहे नुसते. मका झाले, मार्बल, हे काय माहिती. वाटतं एवढं सोपं नाही, भरपूर इन्व्हेस्टमेंट आहे याच्यात. पण बघा ना एवढं स्ट्रक्चर बांधलंय मोठं. त्या बाजूनं आहे डबल पोल्ट्री. 2:45 वाजले आणि आत्ता कुठं गाडी खाली करायला सुरुवात झाली जस्ट. मला यांच्या फोनवर फोन चालू आहे. खाली केली 3 वाजले तर निघालोय आपण. दुष्काळ 13वा महिना. तो नाक्यावर गर्दी पहा किती. लवकर आवरलं तर बरं होईल यार. तसं इकडं तर लवकर निघू राहिले बघायला गेलं तर बरं होईल हो. गरम झाले यायला मी काय विसरतो गाड्या. तर मित्रांनो 4 वाजली, जवळपास अर्धा तास झाला असं इथं येऊन भरायला. पावसाच्या शिवारात आहे आपण नाही का. इथं येईल गहू भरायला. इथूनच आपल्या घराकडे जायचा रस्ता आहे. मध्ये वावर आहे इकडं. फर्स्ट टाइम या एरियात आलो मी. गहू भरायचं काम चालू आहे. 4:15 वाजले मित्रांनो आणि आत्ता आपण आहे नाणेगावमध्ये मिलमध्ये आलोय. असं माहितीच नव्हतं मिलमध्ये. म्हटलं काही खाली करायचं आणि जायचंय काय शाळेला मिलमध्ये. तर इथं तर मोकळा टाइमपास होणार आहे 100%. अर्धा 1 तास. शेतकरी गहू क्लिनिक मिल. आपली गाडी बघा येतो उभी. आपण साफ करून न्यायचे पाथर्डी फाट्याला नाही का. इथं काही जाणार नाही. आपण जाऊ आता नागरायला. काकांनी तर चालू केला. चला लागलाय नंबर आपला. गाडी लावून देऊ तिथे. सेफ्टी आहे मित्रांनो, पण 3 स्टार आहे. त्याच्यामुळं काय विषय. टायर साईज बारीक 13चे टायर 6 स्टारचं मिनिंगच आहे राहतो स्वराजमध्ये. टायर साईज अपग्रेड आणि 4th आणि 5 मध्ये थोडे बदल राहते. तर 3 स्टार ट्रॅक्टर असेल ना यांचा तर 13चेच टायर आहे. गाडी एकदम अडचणीत लावली आहे नाही का. आपण आहे ट्रॅक्टर ड्रायव्हर, आपल्याला आहे ट्रॉलीला साईड ब्रेक मारायची सवय. इथे ट्रॅक्टर ट्रॉली तर अशी लावली आहे
पिकअपला साईड ब्रेक नाही राहत, डोक्यानेच लावायला लागत मित्र. एवढ्या याच्यात अशी तिरपी लावायला पडली. बंपरचा फुल फायदा आहे. पुढं बंपर आहे, मागं बंपर आहे, नाही का. इकडं पहा आता, इकडं फुल मारायची म्हणजे टर्न टूनला हे चाहिएच आहे चीज. हे माती उकडून टाकेल, पण मग ओरिजिनल बंपर जे याला काय होऊन नाही देणार. मेन म्हणजे पाऊस चालू झालाय, ते पडायला सुरुवात झाली आहे. तर मित्रांनो 7:15 वाजून गेले, तर पप्पा पण आलेत, नाही का. गाडी पण भरून झाली. ये चल दिए अपन भाई साहब, खड्डा है. पप्पा त्यांच्या घरी परत गेले. तिकडे 10 कट्टे का काहीतरी खाली करायचे होते वाटतं, आणि मग पाथर्डी फाट्याला जायचं होतं. आपण आता लागलोय कारखान्या रोडला. इथून असंच जाऊ आपण आपल्या घरी शॉर्टकट. तर राम राम मित्रांनो, सकाळची 6:45 वाजलेत. आपण बघा ट्रॅक्टर पाशी डिझेलची कॅन घेतली, कारण की डिझेल जास्त नाहीये. शिबलं इथं नाही, त्याच्यामुळे तिकडे जाऊन टाकायचंय. शिबलं तिकडच राहिले गोठ्याकडे. त्या अजून आंघोळ वगैरे काहीच केली नाही. तसं जाऊ, नंतर आंघोळ करू तिकडून आल्यावर, नाही का. मेरे को लगायच शुभ सकाळ. पलटीची एक ऑर्डर आली होती काल आपल्याला, इथलीच कॅन्सल करून टाकली, कारण की पलटीमध्ये शिल्लक काही जास्त काही राहत नाही. डिझेल जास्त लागत, टायर घासत आहे, पडेल वावर आहे. आलं त्याचे घर केले मारायला लागत, त्या ड्रायव्हर जाम होतात. कॅन्सलच करून टाकलं म्हणून. बरं कवा चक्कर होईल तो बा माझा. ते पहा आपलं शिबलं, डिझेल टाकून घेऊ. पलटी कामच विचित्र आहे, वैतच निघत नाही. ती गरके मारा नुसते मारीतच राहा. लई चित्र काम पलटी. आता तुम्ही पहा ना, एका गरकेला असं समजा वैत किती निघत, एवढंच धरलं तरी काही हरकत नाही. एवढं काय माहिती, पण मग लई गरके मारायला लागत एवढं मात्र नक्की. चला डिझेल बिझेल टाकले, काटा भरपूर. ट्रॅक्टरची पेट पूजा झाली. हे 8 तास टाकायचे बरं. नंतर मग हे काकांनीच हाकलं ना, तिथवर मी हाकलं. हे मला एडिटिंग काही टाइम नव्हता, त्याच्यामुळे काकांनीच मनावर घेतलं. एवढं असं काहीच राहिले. असं लावलंच नाही आपण. असं लावलं असतं ना, हॉस्पिटल मध्ये असतो. काकांनी कमराचे वर भरपूर मोठे झटक्यांमुळे जाम झालो असतो. ट्रॅक्टर पहिले हायवर नाही चालत, टॉप लोवर चालतो, लोड फ्री चालतो. पहिले हायवर चालायची बाजू माझं असं म्हणणं आहे बा. तुम्हाला ट्राय मारून दाखवतो. पहिला हाय आयलं का, टॉप लो टाकून देऊ आता. आला लोड फ्री. चला हे आपलं चिक्कूचं झाड, इकडचे 8 तास राहते. मध्ये मारून घेतलं एक. आता इकडचे बांधाकडे टाकायचे आणि तिकडचे मध्ये टाकायचे. आता कळालं आपण वर्षातून एकदा नांगरणी केलीच पाहिजे, नाही का. आपल्या वावराला पलटी मारलीच पाहिजे. आणि कडामेरा एवढा हार्ड जाऊ राहिला मला. हे बा सेकंड लोवरच चालू आहे ट्रॅक्टर, टॉप लो टाकू नाही शकत. कसे हार्ड जाऊ राहिले, कारण की रोटरने आपण वावर जाम करून ठेवतो, आणि ते लेअर बनवून ठेवतो. त्याच्यामुळे वर्षातून एकदा तरी नांगरणी केलीच पाहिजे, खूप गरजेचं आहे. सिंग लावून तर मित्रांनो, हे 8 तास तर केले फायनल. माझ्या बरोबर काय झालं, तुमच्या बरोबर कधी झालंय का नक्की कमेंट करून सांगा. झाडा खालून म्हणलो 1 तास मारू, इथं झाडा खालून घातला. मी वाकूनच होतो, आधा हांडा इथं फासला. याने दिलं ना नागर पलटी करून. याला म्हणलो नागराला काय रोग होईल कळत नाही यार. मग कळलं अरे भाऊची काही चुकी नाही, याच्यातूनच असा पलटी झाला. तर मग तो सरळ करून दिला मी. थोडा पेंड काढून घेऊ आता. हाय पार्थ इथं फिनिशिंग जरा दाखवून देतो. इथं मध्ये बार आहे, त्याच्यामुळे तिकडं असं मोकळं दिसतंय. इथं 1 तास पडेल आता. असं फिनिशिंगला नो कॉम्प्रोमाइज.
तर मित्रांनो 8:19 झाली. माझी अवस्था पाहू शकता. हवालदार एवढं राहिलंय नागर चालय एका बाजूने पलटी नाही होत यार. खाली उतरायला लागत आहे. तिकडं बागाच्या चिपाटे निघत हा हा यालाच म्हणतात पलटी. आहे का लिमकेनला तोड आहे का? नसलच बघायला गेलं तर नसलच. लिमकन आहे. छोट्यामध्ये लिमकन तर मी अजून पाहिलं नाही भेटतो छोट्या ट्रॅक्टरसाठी. यार इथं कोणतरी कॅमेरामॅन लागत होता यार. खरंच इथं ट्रॅक्टर असा भारी उठून राहिला. मूवी लागली वाटतं झाडाची. एवढा क्वालिटी उठून राहिला काय सांगायचं यार. ये बा अजून उठलाय. आय हाय ओय होय आय हाय ओय होय. खरंच एखादा जर कॅमेरामॅन असताना एवढी भारी रील झाली असती तुम्हाला सांगतो. एवढी भारी. हो बाबू आय हाय ओय ओय. चाक लागले फिरायला. अरे गई चाक तर बघायची फिरू राहिले. पहिला लो मध्ये ट्रॅक्टर. मला तरी असं वाटतं आता बाद झालं भाई नाही का. ट्रॅक्टरसाठी हे चांगलं नाही. ओ बाबू खायला डायरेक्ट मी दांड्या बसले. असं आता मागं घेऊ ट्रॅक्टर. बाबू मला चाकारी दाखवतो वाटलं तर. हाय 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 ओय होय होय होय. वा ती मुळी पा. ये वा शेवटी तुटलीच वाटतं ती. तोडलीच शेवटी. या झाडाची मुळी असेल. ठीक आहे आता थोडं या अंगून घेऊ मग काय. नागारटी मध्ये मोठी समस्या राहते. शेजारी जर मोठं झाड असलं ना. त्याचा वावर तर एकदम टिपटॉप फायनल झालं नाही का. आता याचे 8 तास राहिले होते गावाचे. ते फायनल करू बस. आता मग आपली पलटी या सीझनची आवरा लय हार्ड जातो तो. त्याच्यामुळे सेकंड टाकून दिला नाही का. कारण कसं आहे काढामेरा नीट काढले ना वर्षभर टेन्शन नाही राहत. टाइम जाईल पण मग व्यवस्थित काम होईल नाही का. पायाला असे चटके बसू राहिले. नुसत्या गरम वाफा येऊ राहिलं पुढून. ये पा फिनिशिंग ओके वेल डन झालं मित्रांनो. काम फायनल 2026 का पलटी का. ये बा पाहिलं इथं काहीतरी लॉस झाला बरं का. लय धनाधन होईल राहिले यार. दिसतंय का आता पलटीला वजन आहे ना. असल्यामुळे एवढं लोडवर फेन्सिंग एवढं रेस एवढं धनाधन पाठीमागं ऑइल फेकायचंय तरी पण खचायची बात नव्हती. हे मात्र नक्की.